आले हे गजानन महाराजांच्या नगरी शेगावला, तर चला मग माझ्यासोबत. नमस्कार, जय महाराष्ट्र पब्लिक. स्वागत आहे तुमचं आरती गुलाने ब्लॉग्स या आपल्या युट्यूब चॅनलवर. मी आली मूर्तिजापूरच्या रेल्वे स्टेशनवर आणि तिकीट घरमधून तिकीट घेतली आणि नंतर चढली पटापट दादर, कारण मला झाला होता खूपच उशीर. ट्रेन याचीच होती, मग 2 मिनिट तिथंच थांबली. नंतर ट्रेन लगेच आली. मोबाईल ठेवून दिला बॅग मध्ये आणि ट्रेन मध्ये चढली. आणि इथे खूपच गर्दी होती, त्यामुळे सीट काही मिळाली नाही आणि मी काही रिझर्वेशन केलं नव्हतं. चला तुम्हाला दाखवते सुरत एक्सप्रेस ट्रेन मधली गर्दी. आणि अकोल्यामध्ये आणखी गर्दी वाढली, पण बाहेरचा व्ह्यू पाहून मनाला एकदम शांती मिळाली. तसं शेगावला महाराजांचं दर्शन घेण्यासाठी जाण्याची इच्छा तर खूप दिवसापासूनच होती आणि आज फायनली तो दिवस निघाला होता की मी शेगावला जाणार. आता आली मी शेगावला आणि ट्रेन मधून उतरली आणि इथे पहा किती गर्दी जमली होती. पण जाऊ द्या, आपल्याला आता काही गर्दीचं घेणं नाही म्हणून हा विषय सोडून दिला. हे होती तिकीट जिचं आता काम झालं होतं. मग मंदिरात जाण्यासाठी पटापट दादर चढून खाली उतरली, कारण दर्शन घेण्याची झाली होती काही आणि फ्रीची काही बस आम्हाला भेटली नाही. नंतर फक्त 10 रुपये सीटने ऑटो केला. पायी पायी सुद्धा जाऊ शकता, कारण खूप जवळ. मंदिरात मोबाईल अलाव नाही, त्यामुळे आतले शूट करू शकले नाही. इथे जी व्यवस्था आहे ना, ते एकदम मस्त, स्वच्छता आणि रांगेत कुठेच लोटालोटी नाही. नंतर मस्त महाप्रसाद घेतला आणि श्री गजानन महाराजांचं दर्शन घेऊन मन खूप प्रसन्न झालं. मस्त मंदिर आहे. आणि तुम्ही इथे कधी आले आहे का? असेल तर कमेंट मध्ये गणगणगणात भोवती लिहा. इथे खूप सारे दुकान होते आणि मी तिथून काय घेतले ते पुढे तुम्हाला सांगते. आणि इथे फ्री मध्ये बस आहे, जी तुम्हाला रेल्वे स्टेशनवर घेण्यासाठी आणि परत आणून देण्यासाठी कार्य करते. अशी सेवा तुम्हाला इतर मंदिरामध्ये कुठेच बघायला मिळणार नाही. आता घरी जाण्यासाठी मी जाणार आहे बस स्टँडवर. हे आहे शेगावचं बस स्टँड. बस आल्यानंतर बसमध्ये जागा काही भेटली नाही. मग एकाच सीटवर तिघं बसलो आणि मग अकोल्यामध्ये थोडी बस रिकामी झाली, तर मागच्या सीटवर जाऊन निवांत जाऊन बसली. त्याच वेळेस खिडकीतून डोकावून बघितलं तर याच बसमध्ये चढण्यासाठी आणखी काही लोक खाली उभे होते. परत मग या बसमध्ये गर्दी झाली. आता वाजले रात्रीचे 7:30 आणि फायनली मी पोहोचले मूर्तिजापूरच्या बस स्टँडवर आणि आता चालली घरी. मी शेगाववरून विठ्ठल रुक्मिणीची अशी खूप मस्त 400 रुपयाची मूर्ती आणली. ती खूप सुंदर दिसत आहे. तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. तर चला मग मी हा व्लॉग इथेच एंड करते. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. आपला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्स मध्ये गणगणगणात बोते टाईप करा.